तुला अड्डा ठिकाणी जायला सांगितलं होतं, तिथे गेलास? नाही बाबा. का? बेस्ट क्वालिटीचा आणि बेस्ट चवीचा मसाला सापडला ना मला. म्हणजे तुम्हाला हवा तसा, अगदी तसा मसाला मी शोधलाय बाबा. बघू सॅम्पल. हां, सॅम्पल बघू. सॅम्पल कुठे आहे? आवडला ना मसाला, मग सॅम्पल नाही आणलंस? बाबा मी मुद्दामूनच सॅम्पल नाही आणलं. नाही, मी काय विचार केला की ज्या व्यक्तीने हा मसाला बनवलाय त्या व्यक्तीची तुमच्याशी भेट घालून दिली तर, म्हणजे ती व्यक्ती जेव्हा तुम्हाला भेटायला येईल तेव्हा तिचा मसाला आणि पदार्थ बरोबर घेऊन येईल, तेव्हा तुम्ही त्याची चव घ्या आणि मग ठरवा तुम्हाला काय वाटतंय ते. चालेल ना बाबा? ठीक आहे, उद्या घरी बोलव. हो बाबा. साहेब, काय? साहेब एक फुल घ्या ना. नाही नको, जातो. साहेब एक तरी फुल घ्या ना. अहो मी आणत आहे, मला तेवढीच मदत होईल. घ्या ना, घ्या, एक तरी फुल घ्या. चल निघ. घ्या ना, घ्या ना साहेब, घ्या ना, घ्या ना साहेब. चल निघ. अगं ताई, अरे तू मध्येच कुठे गायब होतास? हा, अरे नंतर फुलं विकली असतीस तर नसतं चाललं का? या अशा फालतू लोकांमुळेच सोकावतात बिकाळले. यांचे आई वडील यांना रस्त्यावर टाकून देतात, मग ही बाणगुळ लटकतात कोणाला तरी. या अशांना पोषणाऱ्या मूर्ख लोकांचाच आधी बंदोबस्त केला पाहिजे. अगं तुला आवडतात ना ते गाडी? ते मला आवडतात ते कोण? अगं ते नाही का ते स्पर्धेवाले. कोण? बिराजदार? हो, हा हा. कुठे? तिकडे. तुम्ही खाऊन घ्या. चल चल चल. अरे गेले वाटतं. आधी सांगायचंस ना, मसाल्याबद्दल विचारलं असतं. आता फोनचीच वाट बघावी लागणार. हे बघा, चूक तुमची आहे. हा, आम्ही पैसे भरतो तर तुम्ही सांगायला पाहिजे फोन काय येत नाही ते. मग फोनचा उपयोग काय? अहो सर, असं नसतं. जर कोणी फोन लावला तरच फोन येतो ना तुम्हाला. आता तुमच्यावर आलं म्हणून तुम्ही असं बोलताय काय? हे बघा, कंपनी तुमची आहे ना फोनची, आम्ही तुम्हाला पैसे देतो ना, मग तुम्हीच सांगायला पाहिजे फोन काय येत नाही ते. सांगा लवकर. एक मिनिट, तुम्ही मला सांगा पहिले तक्रार घेणार आहे की नाही, मग मी बघतो पुढचं काय ते. हा, अहो सर, असं नसतं. तुम्हीच फोन करा ना त्यांना आणि विचारा ते का फोन करत नाहीत म्हणून. वा, पैसे पण आम्ही द्यायचे, फोन पण आम्हीच करायचा, आणि तुम्ही काय करायचं? तुम्ही काय नुसतं तिकडे बसून राहायचं काय? तुमच्या आहे ना खुर्च्याच काढून घेतल्या पाहिजे. उभं राहून काम करा. तुम्ही समोर या पहिले. समोर. कस्टमर केअर? ओरड ओरड ओरड. हॅलो, सॉरी. काय चाललंय तुमचा चंदू शेठ? हे बिट्टी, अगं तू सॉरी का म्हणते? चांगला झापत होतो त्यांना मी. अहो त्यांना झापून काय होणार आहे? हे बघा, फोन यायचाय तेव्हा येईल, तुम्ही उगाच वाद घालू नका. अगं पण बिन काही नाही.
तशी खूप रात्र झालीये. एवढ्या रात्री कोणाचा फोन येणार नाही. नाही 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 नाही, ते फोन आत्ताच करतील बघ. अगं दिवसभर कामं असतात त्यांना, वेळ नसतो त्यांच्याकडे. मोठी माणसं आहेत ना, ते करतील बघ आता फोन. पण कोण फोन करणार? चंदू शेठ, औषध घेतलेलं नाही वाटतं. औषध नाही बिट्टी, पण आहे ना आजच फोन यायला पाहिजे. कसं आहे, मोठी माणसं आहेत ते, उद्या विसरले तर. तेच काय धरून बसलाय तुम्ही? हा अहो, त्यांचा फोन आला काय किंवा नाही आला काय फरक पडतो? हिचा मसाला चांगला आहे आणि आज ना उद्या तो घराघरात पोहोचणार आहे, मला खात्री आहे. बस. बिराजदारांनी मसाला घेतला नाही तर काहीही फरक पडत नाही. काय करू मी आता? अगं माई, काय बोलतेस तू? काय बोलतेस? शुभ बोलणाऱ्या तर म्हणे डोंगराला लागली आग, पळा पळा. त्यांना मसाला आवडणार आणि आपला मसाला मोठा होणार, मग आपल्या बिट्टीचं लग्न होणार. हे बिट्टी, तू मोठी अशी बिझनेसमॅन झाली ना, तर तुला पण नवरा तसाच भेटणार बघ. हो चंदू शेठ, हे लग्नाचं कुठून आलं मध्येच? अनाथाश्रम सुरू करायसाठी धडपड चालली आहे ना आपली. अगं पण त्यासाठी बिराजदारच कशाला पाहिजे तुला? आपण करू ना आपला मसाला मोठा. आपण करू मोठा. त्याला किती वर्ष जातील माहितीये का तुला? खूप वर्ष जातील आणि ते पटकन करतील. आता तो ड्रायव्हर त्याने आपल्याला इतका पिळलाय, तर तो आता आपल्यासाठी काहीतरी चांगलं करते तर करू दे ना. आता परत फोन येते. फोन आला बघ तुला, फोन आला बघ. नाही नको, मी फोन घेतला ना की रॉंग नंबरच निघतो. आता रॉंग नंबर नाही येणार. अगं असा झापलाय ना मी त्यांना, तुला सांगतो. तू फोन उचल. त्या बिराजदारांचा असेल, 20 दरवाजा काय ते त्यांचा असेल बघ. हॅलो राधा. अरे परत तूच? आई, तुझ्याच कामासाठी फोन केलाय. एक गुड न्यूज आहे, उद्या बिराजदार साहेबांनी तुला बोलवलंय. खरंच? हो खरंच, त्यांनी तुला उद्या बंगल्यावर भेटायला बोलवलंय दुपारी 12:30 वाजता. ए तू खरं बोलतोयस ना? मस्करी नाही करतेस ना माझी? अजिबात मस्करी करत नाहीये. वेळेवर ये उद्या. माझा तर विश्वासच बसत नाहीये. विश्वास बसत नाहीये? ओके, तू केलेल्या मिसळीची शपथ. आणि हा ऐक, उद्या येताना तुझा तो मसाला आणि तुझे पदार्थ सोबत घेऊन ये, ठीक आहे? हो येते ना, येते. दुपारी 12:30 वाजता येते ना, मी येते. हो बंगल्यावर येते, उद्या येते, दुपारी येते. हो हा मी येते. येते उद्या येते. ऐक किती गडबड करतेस, ऐक तरी. मी उद्या सकाळी तिथे येईन, तुला बाकीचं सगळं सांगेन. तोपर्यंत तू निघू नकोस, कळलं? हो लवकर ये. लवकर ये. हा लवकर ये. ठीक आहे. चंदू शेठ, फोन आला होता. कोणाचा? बिराजदारांकडून. काय म्हणाले? मला बोलवलंय बंगल्यावर उद्या 12 वाजता दुपारी.
ओ ओ ओ दमयंती बाई, ओ ते जे आणलंय ना सगळं ते मी आणलंय बर का. अच्छा, काय रे चाचू, नातवावरचं प्रेम पण आटलेलं दिसतंय या मिसळीतल्या रस्स्यासारखं. नाही रे, तसं काही नाही, तसं काही नाही. आई, मी तुझा लाडका मुलगा आहे की नाही, मग मला थोडस दे ना. ओ ओ ओ दमयंती बाई, अहो काय करताय तुम्ही, थोडस आम्हाला पण द्या. एकटंच खाताय, बरं दिसतं का सांगा बरं. काय चव आहे मुलीच्या हाताला. अशी मिसळ मी आजवर कधीच खाल्ली नव्हती. बर का राघवेंद्रा, हा, एका बाईला आपल्यापेक्षा दुसऱ्या बाईच्या स्वयंपाकाची चव छान आहे हे कधीच स्वीकारता येत नाही. पण ही मिसळ त्याला अपवाद आहे. हे हे जरा आती होतंय बरं का दमयंती बाई. हे बघा, तुम्हाला तुम्हाला आजोबांची शपथ आहे, आम्हाला थोडस तरी द्या. ओ काय रे, आजोबांची शपथ घालून किती लुबाडशील मला. घ्या. थँक्यू आई, थँक्यू थँक्यू. वा, वा, कमाल. म्हणजे ना, माणसाचं खाऊन खाऊन पोट फुटेल पण मन भरणार नाही. मुलीच्या हाताला चव आहेस, पण तिच्या प्रेमाचा पण प्रभाव किती आहे बघितलं ना. तिच्या धाकानं बघ कसा लगेच कामावर रुजू झालाय. बरोबर. ओय 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 अंजी, काय कुठला विषय कुठे नेतेस तू. प्रेम बिम काही नाहीये, उगीच भलते विषय काढू नका. मी हे सगळं करतोय कारण त्यांना याची गरज आहे म्हणून. ओके. हो हो, हा दिसतंय ना, सगळं प्रेम दिसतंय. आजी नाही ग, नाही 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 नाही, ती पोरगी खरंच प्रेमात पडण्यासारखी आहे. चाचू इकडे तू खाऊ नको. आई, मी तुला सांगतो, ती मुलगी मला सांगत होती, सर त्यांनी ना खरंच चोरी केली आहे, पण प्लीज त्याला शिक्षा करू नका. हो, आता तिला काय सांगू, हा चोरटा घरात माझ्या मुंडक्यावरच बसलेला असतो म्हणून. हो, नको 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 नको. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अहो आलो आलो. आलो आलो. आलो हा, आलो आलो. ये ना ये. अहो जेवायला येते ना. हो येतोच आहे. कसला सुगंध आहे हा. काही खाताय का. नाही नाही नाही, अगं तू आम्हाला जेवायला बोलवायला आलीस ना, तर तू जे जेवण बनवलेस ना त्याचा सुगंध दरवळतोय सगळीकडे. तुझ्यासोबत तो पण आलाय. जेवणाचा छे नाही हो, रस्त्यावरच्या तरीचा वगैरे सुगंध वाटतोय मला.
आई तुम्हाला नाही येते आई बोला ना. आई काय झालं बोलत का नाही तुम्ही. आई ते मौन व्रत आहे ना आजीचं. आजीचं मौन व्रत आहे. हा हा मौन व्रत. हा असतं अदनबदन ते असं. अच्छा नाही पण मला तो सुगंध येतोय म्हणजे. अगं काय बिघडलं वास आला म्हणून. हे विराजस हा हा तो परफ्यूम मार म्हणजे वास जाईल. हो हे काय मारतो मारतो. आई मौन व्रत होतं ना. ते तासाभराच होतं संपलं. हा तासाभरच. येतोय ना वास आई पण. हा अगं जाऊ दे ना, कुठे ते वास घेऊन बसलीस तू. चल ना, मला भूक लागली, जेवायला बोलवालीस. मी जेवायलाच बोलवायला आली पण मला तो वास आला म्हणून मी बोलली. चल तू तू चल, तुझ्या हातचं जेवण आहे ना, त्याचा सुगंध आहे सगळा तो त्याच्यामध्ये. चल 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 चल. राजवीर हा? काय करतोयस. अगं आई ती मसाल्यांची लिस्ट होती ना त्यातली काही नावं कट करतोय. सगळी कट कर. का? हे बघ तुझा भाऊ विराजस त्याला नक्की काहीतरी सापडलंय. अगं आई कसं शक्य आहे. तो काही सिरियसली वगैरे काम करत नव्हता. तो उगाच काकांना दाखवायला करत होता. त्याला काही मसाला वगैरे सापडलेला नाहीये. ओके ही सगळी त्याची नाटकं आहेत. राजवीर आपण बेसावध राहिलो ना की आपला घात होतो. मी बघितलंय. काय मसाला बघितलास. अरे नाही रे. अरे मला सुगंध आला असं मस्त कसला तरी नाही राजवीर मसाल्याचाच सुगंध होता तो. हे बघ राजवीर पटकन जाऊन बघ नाही तर जे हातात आहे ना ते सगळं जाईल. जाता उठ पटकन जा बघ पटकन. हूं काय हो. हे बघ आजी तुला उगाच काहीतरी वाटतंय. तसं काही नाहीये खरंच. आजीला उगीच वाटत नाही. आजीला सगळं कळतं. अगं मी खरंच सांगतोय. हे बघ आजीपासून काही लपवायचं नाही. खरं सांग क्लिक झाली आहे ना. अगं काही क्लिक नाही. हे बघ सत्य काही असं काही सत्य बित्य नसतं. हा हॅलो. हॅलो. हा एक विचारायचं होतं. हा बोल. उद्या साडी नेसून यावं लागेल का. साडी ते हे बघ असं मीटिंगला काही असं काही कंपल्शन नसतं. तू ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहेस ते नेस. म्हणजे तू काही घातलंस तरी चालेल ज्याच्यात तू कम्फर्टेबल आहेस. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पिट्टी सगळं ओके ना. त्या बोलवलंय ना मीटिंगला 12:30 वाजता. हो बंगल्यावर. चंदू शेठ प्रश्न विचारून विचारून डोक्याला मुंगे आणू नका. आजी अगं किती उशीर झालाय. तुझा ना झोपायला. तुझी गोळ्या औषधं घे आणि प्लीज झोपायला जा. आजी प्लीज जा ना ग. मला काम करू दे. हा बोल. ते आणखीन एक विचारायचं होतं. आता काय. ते उद्या मीटिंग मध्ये इंग्लिश बोलावं लागतं का. खूप खुश दिसतोयस विराजस.
पण नाही तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद घालवला ना तर बिराजदार आडनाव लावणार नाही.